डांबर प्लांट येथे आज एक आंदोलन सुरू आहे। काळे ठोको आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे आणि या ठिकाणातून एक मोठा धूर निघतो जो विषारी आहे। ते मागच्या भागात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात तो धूर जातो आणि लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो। त्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलेले आहे, काळे ठोको आंदोलन। आपण जाणून घेऊया आंदोलनकर्ते जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, आजचं आंदोलन हे डांबर प्लांट बंद करण्यासाठी आहे आणि काळा ठोको आंदोलन आम्ही आज केलेलं आहे। कारण की वारंवार आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने की नागरिकांना हा डांबर प्लांटमुळे त्रास होत आहे, घशाचे त्रास विकार होत आहेत आणि पोटाचे विकार होत आहे, श्वसनाचे विकार होत आहे, अन्नामध्ये पाण्यामध्ये रस जात आहे। आणि जेव्हा प्लांट चालू झाला त्यावेळेस लोकसंख्या इथं कमी होती। हे 28 वर्ष झालं हा प्लांट चालू आहे। आता सध्या ही लोकसंख्या दाट झालेली आहे। माणिक नगर, प्रतीक नगर, रक्षक नगर हे सगळ्या ह्या भागात असलेली दाट लोकवस्ती आहे आणि या स्लम मध्ये राहणारे व्यक्ती हे स्लम आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत आणि छोटे छोटे घरं आहेत। त्यांना व्हेंटिलेशन म्हणून माहिती नाही, एक दरवाजा असतो, तोच दरवाजातून हवा येत असती जात असती आणि अशा परिस्थितीमध्ये अहोरात्री प्लांट चालू असतं, पहाटेचे 5 वाजेपर्यंत चालू असतं आणि काळा धूर निघत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये, दारामध्ये, खिडक्यांमध्ये, तुम्हाला सांगते अन्नामध्ये, पाण्यांमध्ये, गॅलरीमध्ये, झाडांवर पण डस्ट आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आता तुम्ही राजीव गांधी दवाखान्यामध्ये तुम्ही सर्वे करा, घशाचे पेशंट किती आहेत, टीबीचे पेशंट किती आहेत, पोटाचे विकाराचे पेशंट किती आहेत, लहान लेकरांचा आजार कसा वाढलेला आहे। कारण की आजचे लहान लेकर उद्याचे सक्षम नागरिक आहेत, पण आजच्या उद्याचं भविष्य तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर आजच्या आपल्या लहान लेकरांना तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कारण की त्यांच्या आरोग्यासाठी हे खेळणं आलेलं आहे। आज डॅम्पर प्लांट ची जागा प्रशासनाने एका ठिकाणी हे केलेली आहे की आम्ही डॅम्पर प्लांट तिथं घेणार आहे म्हणून कात्रची जागा नियोजन केलेले आहे। त्या गोष्टीला 2-3 वर्ष झालेले आहेत, पण ते का हलवत नाही? कारण की तिथले लोक सोसायटीमध्ये राहता म्हणून तुम्ही त्यांचा विचार करता, आम्ही स्लम एरियामध्ये राहतो म्हणून आमचा विचार नाही करत का? आम्ही काय टॅक्स भरत नाही का? आम्ही काय नागरिक नाहीत का? मतदानाच्या वेळेस तुम्हाला स्लम एरिया दिसतो आणि जेव्हा काही कोणताही प्लॅन उभा करायचा वेळेस स्लम एरिया तुम्ही पहिला केला जातं। कारण पहिला तुम्ही जेव्हा स्लम एरियामध्ये तुम्ही ते प्लॅन उभा करता तेव्हा आरोग्याचा का विचार करत नाही का नागरिकांच्या? तर आता त्यावेळेस वेगळी गोष्ट होती, तेव्हा लोकसंख्या कमी होती, पण आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि भविष्यात त्यांना अजून पुढच्या पिढीलाही त्रास होणार आहे। म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या वडगाव शहरीचे अध्यक्ष सकट साहेब असू दे, वाघमारे सर असू दे, ज्योतिताई आहेत, हसीनाताई आहेत, या सगळ्यांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन का केलेलं आहे की नागरिकांना यातून मुक्तता पाहिजे। आता आम्हाला हे प्लॅंट नको आहे। आता आम्ही पुढचं आंदोलन करणार नाही, तर एक गाडी येऊ देणार नाही, एक गाडी भरू देणार नाही। ते ठेकेदारी त्यांच्या घरात आणि त्यांच्या काय म्हणतात त्या शासनाच्या दारात, आमच्या इथं नाही चालणार, ते दादागिरी कोणाची चालणार नाही आणि इथं कोणाची ठेकेदारी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही मान्य म्हणून आहात आणि तुमचे नातेवाईक इथं ठेकेदारी करतात हे आम्हाला मान्य आहे, पण आता तुम्ही नागरिकांचा विचार करा आणि नागरिकांच्या दृष्टीने प्लॅंट बंद झाला पाहिजे ही मी अपेक्षा करते। आणि इथून पुढे आजपासून एक गाडी इथं भरली जाणार नाही, इथं गाडी येणार नाही, भरली जाणार नाही। प्रथम लोकांचं आरोग्य, मग नंतर दुनियादारी, हे मी आता या आंदोलनाचा तर्फे मी सांगत आहे, काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगत आहे की आमचा काँग्रेस पक्ष साधारण वारंवार पत्रव्यवहार करत असताना आता परवा एका व्हिडिओ मध्ये मी पाहिलं की 9 तारखेला पत्र दिले, काही लोक कॉपी पेस्ट करणारं सरकार आहे। कारण की वरती नेते जसे असतात तसे कार्यकर्ते निघत असतात, कॉपी पेस्ट करून परवा एक निवेदन दिलं आणि म्हणले की आम्ही लय दिवसापासून पाठपुरावा करतोय या गोष्टीचं। मी जनतेला हे सांगू शकते की काँग्रेस पक्षाशिवाय पर्यायी दुसरा पक्ष कोणी नाहीये, कारण नागरिकांचे प्रश्न मांडणारा, ठामठाम निर्णय देणारा हा फक्त काँग्रेस पक्ष आहे। आणि आज मी त्यांना जे कार्यकर्ते परवा पत्र द्यायला गेले आणि लोकांच्या बरोबरी जाऊन सांगितले की आम्ही लय दिवसापासून त्यांचे निवेदन दिले। मग इतके दिवस आमदार तुमचा होता, खासदार तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांच्या आरोग्याशी बघले, तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं का की तुम्ही हे बंद केलं पाहिजे म्हणून? आम्ही लॉकडाऊनच्या अगोदरही पत्रव्यवहार केला, पण लॉकडाऊन असल्यामुळं त्यावेळेस या प्लॅनचं काही त्यावेळेस मार्गी लागलं नाही, मार्गदर्शन झालं नाही आणि आयुक्तांना आम्ही तसं निवेदन दिलं। पण आता काही नेते भाजपचे कार्यकर्ते निवेदन दिले आणि आम्ही सांगत होते की आम्ही लय पत्रव्यवहार केले। त्यांना मी एकच सांगू इच्छिते, तुमच्या सरकार कॉपी पेस्ट करणार आहे, जसा नेता तसा कार्यकर्ता। एवढं बोलून मी इथं थांबते, धन्यवाद। अगदी ज्वलंत विषय इथे ताईंनी मांडलेला आहे। आपण काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो येरोडा भागातला जो काही डांबरी प्लांट आहे, हा डांबरी प्लांट त्वरित बंद करावा या मागणीसाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करत आहोत।
आज आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त असा आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. कारण या ठिकाणी नागरिकांना खूप त्रास होत आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं सभोवताली सगळी ही 28 वर्ष झालं या डांबर प्लांटला. 28 वर्षामध्ये किती श्वासामध्ये हे दुर्गंधी गेली असणार आहे आणि हे डांबराची जी काही घाण जे काही शरीरामध्ये किती गेले असेल नागरिकांच्या जेवणामध्ये, पाण्यामध्ये, श्वसनामध्ये. त्याच्यामुळे जे काही सभोवताली नागरी वस्ती आहे इथले नागरिकांचं देखील आरोग्य धोक्यात आलेलं आहे. या ठिकाणी टीबीचे पेशंट, श्वसनाच्या आजाराचे पेशंट असे आणि कॅन्सरचे पेशंट या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये झालेले आहेत आणि ते निदर्शनात आलेलं आहे. म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागरिकांसाठी आज ज्वलंत प्रश्न आम्ही घेतलेला आहे आणि जोपर्यंत हा डांबरी प्लांट बंद होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. हे आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. जर बंद झालं नाही हा प्लांट तर आम्ही महानगरपालिकेवरती आयुक्तांच्या समोर आंदोलन करणार, नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आंदोलन करणार आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर मग मात्र या ठिकाणी पुन्हा आंदोलन करून एकही गाडी पुन्हा आत बाहेर येऊ जाऊ देणार नाही आणि या ठिकाणी आम्ही स्वतः नागरिक या ठिकाणी टाळा ठोकून या ठिकाणी कायमस्वरूपी लागेल ते किंमत मोजून कायमस्वरूपी या ठिकाणी हा डांबर प्लांट बंद करू असं मी आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. अगदी बरोबर आहे. पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आणि याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येरोडा डायरीला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.